दारूबंदी पायी पदयात्रा संक्षिप्त व प्रभावी। सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदीची मागणी जोर धरत असून महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाच्या वतीनं 6 ते 9 डिसेंबर दरम्यान सेवाग्राम वर्धा ते नागपूर यशवंत स्टेडियम पर्यंत पायी पदयात्रा काढण्यात येत आहे। कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धुळे, वीरांगणा झलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष गीतांजलीताई कोळी यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा होत असून धुळे जिल्ह्यातील अनेक महिला समाजसेविका तसेच वकील मंडळींनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे। दारूबंदी लागू करावी, अवैध दारूवर प्रतिबंध आणावा आणि दारूमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत द्यावी, अशा प्रमुख मागण्या या पदयात्रेतून सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत। सेवाग्राम पासून सुरू झालेली ही पदयात्रा पवनार, सेलू, बुटीबोरी, गुमगाव फाटा मार्गे 8 डिसेंबर रोजी नागपूरच्या यशवंत स्टेडियमला पोहोचणार आहे। हिवाळी अधिवेशनादरम्यान महिलांचे प्रतिनिधी सरकारला निवेदन देणार आहेत। गीतांजली कोळी यांनी राज्यभरातील महिलांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असं आवाहन केलं आहे। मी ॲडव्होकेट गायत्री भांबे। गीताताईंनी जी दारूबंदीची मोहीम चालवली आहे ती अतिशय चांगली असून माझ्या वतीने एक सामाजिक कार्यकर्ते आणि एक वकील या नात्याने मी त्यांना आज पाठिंबा देत आहे। आज वकील या नात्याने मी बघते की मोस्टली आमच्याकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या ज्या पण केसेस येतात त्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण, दारूचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असतं आणि त्यामुळे बरेच संसार हे उद्ध्वस्त झालेले आहेत। तरीही दारूबंदी झाली पाहिजे या गोष्टीसाठी मी आज पाठिंबा देत आहे। धन्यवाद। या सर्व मैत्रिणी आहेत सामाजिक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या, आणि या माझ्या महिला भगिनींनी जे वर्धा ते नागपूर 6 ते 9 डिसेंबर ही नागपूर अधिवेशनावर महाराष्ट्रात दारूबंदी होण्यासाठी जी मी पदयात्रा घेऊन जात आहे त्याच्यासाठी मला यांनी पाठिंबा दिलेला आहे। आमच्या या ताई तुमचं नाव? भावना पाटील, समुपदेशक सखी वन स्टॉप सेंटर। हां, तुम्ही ताई तुमचं नाव? ॲडव्होकेट शीतल जावरे। तुमचं मॅडम? ॲडव्होकेट गायत्री। तुमचं? पूजा कासारे, सखी वन स्टॉप सेंटर। तर माझ्या या सर्व मैत्रिणींनी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मैत्रिणींनी याला महिला म्हणून त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते। नक्कीच महाराष्ट्रात दारूबंदी झाली पाहिजे आणि त्यासाठी या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक क्षेत्रातील महिला भगिनींकडून मिळत आहे, त्याबद्दल महिला भगिनींचे धन्यवाद। आणि ही यात्रा खूप मोठी यशस्वी हो आणि महाराष्ट्रात दारूबंदी हो। महाराष्ट्रात दारूबंदी झालीच पाहिजे।